सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची सध्या धावपळ सुरू आहे। कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। ग्रामीण भागामध्ये तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांची गर्दी झालेली आहे। योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी या महिलांनी केली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी सध्या महिलांची धावपळ सुरू आहे। उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी देखील तलाठी कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे। ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे। योजनेसाठी अर्ज करण्यासाठीचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे। तर संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा कालपासून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। तर अमरावतीमध्ये देखील महिलांची गर्दी झाली आहे। लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आजचा हा दुसरा दिवस आहे। काल आणि आज अर्ज भरण्यासाठी महिलांची ठिकठिकाणी अशी गर्दी पाहायला मिळते। ही प्रातिनिधिक दृश्य संभाजीनगर आणि अमरावती मधली, मात्र संपूर्ण राज्यामध्येच असंच चित्र सध्या पाहायला मिळते। आता मी रहिवाशी आणि उत्पन्नाचा दाखला काढायला आलेली आहे। सकाळी 8 वाजेपासून मी इथे आलेली आहे। अजून पण माझा नंबर आलेला नाहीये। अजून 1-1.5 तास तरी लागणार आहे। नंबर कशासाठी? फॉर्म भरण्यासाठी का दाखला दाखला घेण्यासाठी उत्पन्नाचा आणि याचा। तुम्हाला आज मिळणार आहे का उत्पन्नाचा दाखला? नाही, त्यांनी सांगितलं की उद्यापर्यंत तरी मिळेल। आज फक्त फॉर्म वगैरे सबमिट करून घेणार आहेत ते। तुमचा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही? नाही हो ना, फार अडचण होतीये। त्याच्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे, थोडी म्हणजे एक व्यवस्था पण करायला पाहिजे व्यवस्थित, आणि मुदत पण वाढून द्यायला पाहिजे, थोडी अजून कालावधी वाढून द्यायला पाहिजे। कारण एवढी गर्दी झालेली आहे, खूप गर्दी झालेली आहे सध्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आले आहे, पण इथं खूप गर्दी आली आहे। तर सरकारने याचा योजनेचा कालावधी वाढवावा। 15 जुलैपर्यंत एवढं शक्यच नाही सगळ्यांचं कागदपत्र। दिवसभर 5 वाजेपर्यंत तर ऑफिस राहील, पण असं लाईनीत कुणीतरी उभं केलं पाहिजे ना, पद्धतशीर घ्यायला पाहिजे ना वेळेवर। दुसरं काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? जर खरंच म्हटलंय आता तर एवढ्यांना सगळ्यांचा वेळ वाया नाही घातला पाहिजे, केलं पाहिजे काहीतरी।